अकोल्याकडून अकोटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे आहेत, पण गेल्या 2 वर्षापासून ते सुरूच झालेले नाहीत. श्रावण महिना हा सुरू झालेला आहे, त्यामुळे आता अकोट-अकोला रोडवरून हजारो कावडधारी प्रवास करणार आहेत. मात्र रात्रीच्या वेळी अंधार असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हनुमान चौक ते 3 खांबे या मार्गावर पथदिव्यांचे पोल उभारण्यात आलेले आहेत. मात्र गेल्या 2 वर्षापासून या पोलवरील लाईट्स अद्याप सुरू झालेले नाहीत. कावड यात्रा सुरू झाल्यानंतर हजारो शिवभक्त या मार्गावरून पायी प्रवास करणार आहेत. अंधारामुळे वाहनांची धडक, अपघात, भटक्या जनावरांचा धोका आणि महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण प्रश्न एकच पडतो, मग हे 2 वर्षापासून उभे असलेले पोल यावरील लाईट्स केव्हा सुरू होतील? कावड यात्रा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी निलेश देव यांनी प्रशासनाला इशारा दिलेला आहे. 3 दिवसात पथदिवे सुरू न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असाही इशारा त्यांनी दिला. राष्ट्रीय महामार्ग विभाग, महापालिका आणि महावितरणने समन्वय साधून हा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज आहे. कारण कावड यात्रा सुरू होण्याआधी मार्ग प्रकाशमान होणे हीच भाविकांच्या सुरक्षिततेची पहिली पायरी आहे. तुमचे यावर काय म्हणणे आहे? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.